बाकीच्या देशांमधल्या स्त्रियांना मतदानाच्या अधिकारासाठी सुद्धा प्रचंड लढावं लागलेलं आहे. आपल्या भारतातल्या भारतीय संविधानाने, राज्यघटनेने हे आपल्याला स्त्रिया दिलेलं आहे, पण त्याची खरंच किती कदर आपण ठेवलेली आहे. म्हणजे आपण खरंच करंटे आहोत की काय, की आपल्याला हे जे सहज मिळालेलं आहे त्याची किंमत आज आपल्याला राहिलेली नाही. आणि त्याचं जे एक महत्व आहे किंवा ती जी ताकद आहे ना संविधानाने दिलेली, ती ताकद घेऊन जर आपण सगळ्याजणी जर आज उभं राहिलो तर मला नाही वाटत वेळ लागणार आहे. ही दीर्घ पल्ल्याची लढाई आहे. हे काही 20, 21, 22 डिसेंबरला आम्ही एकत्र आलो सगळे आणि संपलं असं होणारच नाहीये. ही दीर्घ पल्ल्याची लढाई. आज शारदाताई, आज प्रज्ञादया पवार आहे, उद्या आणखी नवीन वेगवेगळे आवाज याच्यामध्ये सहभागी होतील आणि झालेच पाहिजेत. हजारो हात याच्यामध्ये एकमेकांशी जोडले गेले पाहिजेत आणि केवळ स्त्रियांचेच नाही तर अर्थातच आम्ही ज्यांना साथीदार मानतो त्या सगळ्या आमचे बंधू असतील, आमचे मित्र असतील, आमच्या स्त्रीशी असलेले जे वेगवेगळे नातेसंबंधांमध्ये त्या सगळ्यांना घेऊन आपल्याला जोपर्यंत आपण या लढाया सगळ्यांना घेऊन एकत्रितपणे लढणार नाही ना तोपर्यंत आपल्याला त्या एका श्रेयसापर्यंत किंवा त्या एका मार्गापर्यंत जाता येईल असं मला वाटत नाही.